हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. 11वी बायोलॉजीमधील हा दुसरा टॉपिक आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं तर 5 किंगडम क्लासिफिकेशनची इंट्रोडक्शन पाहिलं होतं. त्याचबरोबर किंगडम मोनेरा ह्याही आपण किंगडमचा अभ्यास केला होता. ह्या लेक्चरमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा हा किंगडम आपण पाहणार आहोत. बघा जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या टेलिग्राम, इंस्टाग्राम किंवा फेसबुक अशा सोशल मीडियावरती फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व आपल्या कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. बघूया आपण आता किंगडम प्रोटिस्टा. बघा, किंगडम मोनेरामध्ये आपल्याला पाहिलं की जे काय युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम होते सगळे आपण त्या किंगडम मोनेरा या ग्रुपमध्ये किंवा या ग्रुपमध्ये त्यांना आपण अरेंजमेंट केली होती. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये काय होते, बऱ्यापैकी मोस्टली सगळेच ऑर्गॅनिझम किंवा सगळेच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हे प्रोकॅरियोटिक होते. आता किंगडम प्रोटिस्टामध्ये बघू आपण. बघा, इव्हॉल्युशननुसार आपण अभ्यास करतो. याच्यामध्ये इव्हॉल्युशन होत यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होऊन हे ऑर्गॅनिझम म्हणजे प्रोटिस्टा हे डेव्हलप झाले होते. बघूया आपण प्रोटिस्टा कशा प्रकारे आहेत किंवा त्यांचं ऑर्गनायझेशन कसं आहे. बघा, यांच्यामध्ये पहिल्यांदा जे काय सांगितले ते कसे आहेत तर दीज आर द युनिसेल्युलर बट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. म्हणजे बघा, प्रोटिस्टा कसे आहेत, किंगडम प्रोटिस्टा आर युनिसेल्युलर बट युकॅरियोटिक. आता युकॅरियोटिक म्हणजे कसले असणार आहे तर की ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ओके, न्यूक्लियस प्रेझेंट आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनली प्रेझेंट आहेत, अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणतो आपण, किंगडम मोनेरा प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझम कसे आहेत तर युनिसेल्युलर आहेत. ठीक आहे, युनिसेल्युलर आहेत, त्याचबरोबर ते कसे आहेत, युकॅरियोटिक आहेत, त्यांच्यामध्ये सेल ऑर्गनली प्रेझेंट आहेत. अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझमच्या ग्रुपला म्हणतो आपण प्रोटिस्टा. आता हा नेमका प्रोटिस्टा म्हणजे काय. बघा, प्रोटिस्टा हा काय तर एक ग्रीक वर्ड आहे. इट इज द टर्म प्रोटिस्ट वॉज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड दॅट इज द प्रोटिस्ट मीन द व्हेरी फर्स्ट. म्हणजे अर्थवरती फर्स्ट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणून आपण ह्या प्रोटिस्टाला ओळखतोय. ओके, आता हे प्रोटिस्टा बघा, हे सायंटिस्टनी काय केलं तर प्रोटिस्ट हा हे काय तर लिंक बिटवीन आहेत, म्हणजे लिंक आहेत कुणाबरोबर मध्ये तर ॲनिमल मध्ये प्रत्येक म्हणजे जे ॲनिमल्स आणि प्लॅन्ट किंवा प्लॅन्ट आणि फंगी ह्यांच्याबरोबर त्याची लिंकेज आहे. बघा कशा प्रकारे असेल ते आपण बघूया. युनिसेल्युलर बट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत, बट दे ऑर्गॅनिझम द प्रोटिस्टा शो द बोथ कॅरेक्टर बिटवीन द प्लॅन्ट अँड फंगी ऑर ॲनिमल. म्हणजे बघा, हे जे काय प्रोटिस्ट आहेत ते काय करत असेल, युकॅरियोटिक आहेत, ठीक आहे, पण ते प्लॅन्टसारखे पण कॅरेक्टर शो करतात. म्हणजे दे आर लिंक बिटवीन प्लॅन्टी, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, प्लॅन्ट लाईक प्रोटिस्टा. ते फंगीसारखे पण कॅरेक्टर शो करतात आणि ॲनिमलसारखे पण कॅरेक्टर शो करतात. अशा प्रकारचे ते प्रोटिस्ट आहेत. लक्षात येते का. बघा, द प्रोटिस्टा आर शो द लिंक बिटवीन युकॅरियोटिक ऑल किंगडम. म्हणजे अदर जे काय युकॅरियोटिक किंगडम्स आहेत, म्हणजे किंगडम प्लॅन्टी आहे, म्हणजे प्रोटिस्टा आणि प्लॅन्टी हे एकमेकांशी लिंक आहेत असे कॅरेक्टर तिथं शो करतात. म्हणून आपण प्रोटिस्टा हा काय आहे तर फर्स्ट ऑर्गॅनिझम म्हणजे अर्थवरती युकॅरियोटिक फर्स्ट ऑर्गॅनिझम म्हणून आपण त्याला ओळखतोय. लक्षात येते का पॉईंट. बघा, पॉईंट आपल्याकडे काय आहे, हा प्रोटिस्टा. काही प्रोटिस्टा काय करतात, प्लॅन्टसारखे कॅरेक्टर शो करतात, म्हणजे ते ॲटोट्रोप आहेत. काही कॅरेक्टर किंवा काही प्रोटिस्टा फंगीसारखे कॅरेक्टर शो करतात, म्हणजे फंगी लाईक प्रोटिस्टा असतील, किंवा काही प्रोटिस्टा काही असे प्रोटिस्टा आहेत की जे काय करतात, ॲनिमलसारखे कॅरेक्टर शो करतात. म्हणजे दे आर लिंक्ड बिटवीन ऑल युकॅरियोटिक किंगडम्स लाईक प्लॅन्टी, फंगी अँड ॲनिमेलिया. यांच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला किंगडम प्रोटिस्टामध्ये अभ्यास करायचा आहे. डायनोफ्लॅजिलेट्स आहेत, त्याचबरोबर युग्लिनॉइड्स आहेत. अशा प्रकारच्या ह्या प्रोटिस्टाचा आपल्याला ह्यामध्ये अभ्यास करायचा आहे. बघा, डायनोफ्लॅजिलेट किंवा फ्लॅजिलेट हे काय आहे ते आपण डिटेलमध्ये अभ्यास करूया. बघूया पहिला प्लॅन्ट लाईक प्रोटिस्टा. ओके, जे काय आपल्याला सुरुवातीला दिलं आहे ते प्लॅन्ट लाईक प्रोटिस्टा म्हणजे कनेक्शन ऑर द प्रोटिस्टा विच शो द प्लॅन्ट लाईक कॅरेक्टर. म्हणजेच काय म्हणतो आपण, प्लॅन्ट लाईक प्रोटिस्टा. आता प्लॅन्ट म्हणलं की आपल्या लक्षात काय आलं पाहिजे, दीज आर ॲटोट्रोपिक. म्हणजे ते कसे आहेत तर ॲटोट्रोप असणारे प्रोटिस्ट आहेत. म्हणजे युनिसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक आहेत आणि कसे आहेत ते ॲटोट्रोप्स आहेत. ॲटोट्रोप म्हणजे काय, दे प्रोड्यूस द एनर्जी विथ द हेल्प ऑफ द सनलाईट, CO2 अँड वॉटर. म्हणजे बघा, यांच्यामध्ये काय असणार आहेत तर फोटोसिंथेटिक पिगमेंट असणार आहेत. म्हणजे आपण त्यांना अजून काय म्हणू शकतो, दे आर ऑल्सो टर्म ॲज द क्रायसोफाइट्स ऑर फायटोप्लॅन्क्टॉन्स. हे कॉमन नाव यूज केलं जाते ह्या किंगडम प्लॅन्ट लाईक प्रोटिस्टासाठी, फायटोप्लॅन्क्टॉन.
बघा जे काय आपण पाण्यामध्ये बघत असतोय ग्रीन कलरचं, म्हणजे जर पाण्यामध्ये आपल्याला डोळ्याने तर काही दिसत नसतं, पण तरी पण त्या पाण्याचा रंग ग्रीन झालेला असतो किंवा हिरवं पाणी दिसतं आपल्याला. त्यामध्ये काय असते तर फायटोप्लॅन्क्टॉन्स असतात, म्हणजे ते काय आहे तर प्लांट लाईक प्रोटिस्ट आहे. कळालं का? जे काय शेवाळ असलेलं पाणी किंवा फक्त ते पाणी आपल्याला नॉर्मली ग्रीन कलरचं दिसतं, पण ते ग्रीन कलरचं कशामुळे झालेलं असतं तर त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे प्लांट लाईक प्रोटिस्ट आलेले असतात, म्हणजे फायटोप्लॅन्क्टॉन्स आलेले असतात. माशांचं ते मूळ महत्त्वाचं किंवा आवडीचं ते फूड म्हणून ते कन्झ्युम करत असतात. ओके, ते कसे आहेत बघा, मायक्रोस्कोपिक मोस्टली फोटोसिंथेटिक अँड मेजर आर द प्रोड्युसर इन द ओशन. म्हणजे प्लॅन्ट ओशनमध्ये, समुद्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचे ते काय तर प्रोड्युसर आहेत. प्रोड्युसर म्हणजे काय, दे स्टार्ट द फूड चेन, म्हणजे फूड चेनला तिथं सुरुवात करते ते फूड हे फिशसाठी प्रोड्यूस करत असतात. म्हणजे काय करत असतात ते फोटोसिंथेसिस करून एनर्जी तयार करत असतात. म्हणजे ते कसे आहेत तर मायक्रोस्कोपिक आहेत, मोस्टली फोटोसिंथेटिक आहेत अँड द प्रोड्युसर इन द ओशन. त्यांना आपण काय म्हणलं जाते बघा, काय एक एक्झाम्पल दिले आपल्याकडे, डायटोम्स. आता हे काय तर डायटोम्स हे काय तर एक युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत, प्रोटिस्टा म्हणतो आपण त्याला डायटोम्स. ह्याला डायटोम्स का म्हणलं गेलं तर त्यांची बॉडी किंवा त्यांचं जे काय स्ट्रक्चर आहे ते एक बॉक्स लाईक तयार झाले, म्हणजे बॉक्स लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये सोप बॉक्स लाईक फिटिंग सांगितले. म्हणजे अशा प्रकारे आपण जे काय सोपचा बॉक्स असतोय, म्हणजे एक वरती कवर आणि असे कवर असतं त्यांच्यासाठी, म्हणजे ते बॉक्स लाईक एक फिटिंग आहे त्यांच्यामध्ये. अशा प्रकारचं एक त्यांचं स्ट्रक्चर आहे. ते सिलिकापासून तयार झालेलं एक कवर आहे त्यांच्या बॉडीच्या भोवती, म्हणून त्याला काय म्हणतो आपण डायटोम्स. कारण का तर एक दोन कव्हरिंग त्यांना केलेले दिसतात, म्हणजे त्यांच्यावरती एक बॉडीवरती एक सोप बॉक्ससारखं त्यांच्यावरती कवरिंग आहे. ते कसं आहे फिट होण्यासाठी ते कवर त्यांच्या बॉडीवरती दिसले. ते कशापासून, सिलिकापासून तयार झालेलं असते, म्हणून त्याला डायटोम्स म्हणतोय. डबल कवरिंग आहे त्यांच्यामध्ये, बॉक्ससारखं फिटिंग त्यांच्यामध्ये बसते. आता डायटोमियस अर्थ अशा प्रकारचं एक आपल्याला पावडर भेटते. म्हणजे ते कॅल्शियम इन्क्रीमेंट करण्यासाठी किंवा पॉलिशिंग करण्यासाठी एक समुद्रामधून कलेक्ट केलेले एक डायटोनॉमस अर्थ अशा प्रकारचे एक प्रोडक्ट आहे. तो आपल्याला बॉडीमध्ये कॅल्शियम किंवा आपण त्या मेडिसिनल यूजसाठी आपण तो यूज करू शकतो, किंवा ग्रॅन्युलस असे स्ट्रक्चर असते ते कशासाठी, पॉलिशिंगसाठी ते यूज केलं जातं, फिल्ट्रेशनसाठी यूज केलं जातं. अशा प्रकारचं एक डायटोनॉमस अर्थ एक पावडर आहे, समुद्रामधून ती कलेक्ट केली जाते. ते काय आहे तर हे अशा प्रकारचे फायटोप्लॅन्क्टॉन्स आहे. जेव्हा भरपूर असे फायटोप्लॅन्क्टन डेड होतात किंवा ते काय होतात तर त्यांची बॉडी ते एक्सपायर होतात, त्यावेळेस काय होतं त्यांच्या बॉडीचं जे काय कवरिंग आहे ते समुद्रामध्ये तसंच साठून राहतं, आणि ते जेव्हा आपण कलेक्ट करून डायटोमॅसियस अर्थ म्हणून आपण ते यूज करू शकतो. ते कशासाठी, फिल्ट्रेशनसाठी, पॉलिशिंगसाठी आपण किंवा मेडिसिनल यूजसाठी आपण ते यूज केलं जातं. डायटोनियमस अर्थ हे काय तर किंगडम प्रोटिस्टामधलं आपण काय पाहिले, प्लॅन्ट लाईक प्रोटिस्टा. बघा नंतरचं आहे आपल्याकडे ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. म्हणजे जे काय प्रोटिस्टा आहेत ते हेट्रोटॉपिक कॅरेक्टर शो करतात, म्हणजे ॲनिमलचे कॅरेक्टर शो करतात. अशा प्रकारच्या प्रोटिस्टाला काय म्हणतो आपण, ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. बघा लक्षात आलं. आपण त्याला मोस्टली काय म्हणतोय, प्रोटोझोन्स. ओके, प्रोटोझोआ किंवा प्रोटोझोन्स आपण म्हणतोय. बघा प्लॅन्ट लाईक प्रोटिस्टाला काय म्हणलं आपण, फायटोप्लॅन्क्टॉन, आणि ॲनिमल लाईक प्रोटिस्टाला काय म्हणतो आपण, प्रोटोझोन्स. बघा आता प्रोटोझोन्स हे कशा प्रकारचे तर आपल्याला माहिती आहे. ॲनिमल लाईक म्हणले की आपण पहिलं इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय त्यांच्याकडे, हेट्रोट्रोप्स. ओके, ते कसे आहेत, हेट्रोट्रोप्स म्हणजे ते डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम, म्हणजे ते फूडसाठी किंवा एनर्जीसाठी अदर ऑर्गॅनिझमवरती ते डिपेंड आहेत. आणि महत्त्वाचं काय तर दे लॅक द सेल वॉल. त्यांच्या बॉडीमध्ये सेल वॉल ही अब्सेंट असते. त्यामध्ये बघा काय तर दे बिलीव्ह टू द प्रिमेटिव्ह ॲनिमल्स फ्रॉम, म्हणजे ते ॲनिमलचा प्रिमेटिव्ह आहे. म्हणजे जे काही ह्युमन आहेत किंवा अदर ॲनिमल्स आहेत त्यांचे प्रिमेटिव्ह, म्हणजे ॲनिमलचे ते प्रिमेटिव्ह म्हणून आपण त्यांना ओळखतोय. ओके, प्रोटोझोआ. आपण बघा आता प्रोटोझोनचे कोणते कोणते टाईप्स आहेत तर ह्याच्यामध्ये ॲमिबॉइड प्रोटोझोन्स आहेत, फ्लॅजिलेटेड प्रोटोझोम आहेत, आणि प्लाझ्मोडियम म्हणजे हे काय तर स्पोरोझोन प्रोटोझोन्स आहेत. बघा आता ॲमिबॉइड, फ्लॅजिलेटेड आणि प्लाझ्मोडियम म्हणजे कसला आहे तर स्पोरोझोन प्रोटोझोन, असे 3 टाईप आहेत. म्हणजे कोणते कोणते, ॲमिबॉइड प्रोटोझोन, फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स आणि स्पोरोझोन प्रोटोझोआ. अशा प्रकारचे प्रोटोझोनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा अमिबॉइड म्हणजे काय तर अमिबा तुम्हाला माहीत असेल, अमिबा ह्याला काय म्हणतो आपण, अमिबॉइड प्रोटोझोन. सिम्पल आहे अमिबा. आता अमिबॉइड प्रोटोझोन का म्हणलं, कारण त्यांच्या बॉडीमध्ये लोकोमोटरी ऑर्गन काय तर सिडोपोडिया. बघा सिडोपोडिया इट इज ॲज द लोकोमोटरी ऑर्गन, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, अमिबॉइड प्रोटोझोन. यांच्यामध्ये जे काय ऑर्गॅनिझम आहेत ते कसे आहेत तर अमिबाला आपण काय म्हणतोय, हा एक किंगडम प्रोटिस्टामधला ऑर्गॅनिझम आहे, युकॅरियोटिक आहे. तो काय अमिबॉइड प्रोटोझोम म्हणून आपण त्याला ओळखतोय.
ह्यामधले बघा अमिबा कसा आहे, इट इज द फ्री लिव्हिंग, म्हणजे तो फ्रेश वॉटरमध्ये फाउंड होतो, बॉडीच्या बाहेरमध्ये असतो, सर्वायव्हिंग म्हणजे ॲक्वॅटिक तो ऑर्गॅनिझम आहे. पण ह्यांच्यामधील एक एंटॉमिबा एक स्पेसिस आहे. एंटॉमिबा हा कसला आहे तर एंडोपॅरासाइट आहे. तो ह्युमन बिईंगच्या किंवा ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये सापडतोय, म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये तो एंटॉमिबा राहत असतो. तो कसला आहे एंडोपॅरासाइट आहे, बॉडीच्या इनसाइडमध्ये राहणार. इट कॉजेस द अमिबॉइक डिसेंट्री, तो आपल्याला एक डिसीज कॉज करतोय. डिसेंट्री हा आपल्याला होत असते विथ फॉर द एंटामिबा. लक्षात आलं. अमिबॉइड प्रोटोझोन, त्यामध्ये आपला अमिबा येतोय, तो कसा आहे फ्री लिव्हिंग आहे. पण एंटामिबा ही एक अमिबाची प्रजाती आहे, ती कुठे असते आपल्या बॉडीच्या आतमध्ये असते, त्याला म्हणतो आपण एंडोपॅरासाइट. ओके, लक्षात आलं. नेक्स्ट आहे आपल्याकडे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक प्रकारचा मलेरियन डिसीज आहे. ठीक आहे, सॉरी मलेरियन पॅरासाइट आहे. तो कसा आहे, तोही आपल्या बॉडीमध्ये असते, तो स्पोर सारखे स्ट्रक्चर असते त्यांचं. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा काय आहे तर एक प्रोटोझोआ आहे, स्पोरोझॉन प्रोटोझोआ म्हणतो आपण. ठीक आहे, स्पोरोझॉन प्रोटोझोआ. स्पोरोझॉन प्रोटोझोआ म्हणजे कसला तर तो प्लाझ्मोडियम सांगितला आहे, त्यांचं स्ट्रक्चर स्पोर सारखं असतं अशा प्रकारे. आणि त्यांची देर इज अ वन ऑफ इट्स लाईफ स्टेज, म्हणजे त्यांच्या लाईफ सायकलमध्ये ते काय होते तर स्पोर तयार करत असतात, म्हणून त्याला स्पोरोझॉन प्रोटोझोआ म्हणते. स्पोर म्हणजे आपण माहीत आहे की अशा प्रकारचे सीडसारखे एक स्ट्रक्चर असते, स्पोर फॉर्म होते त्यांच्या लाईफ सायकलमध्ये, एकदा तरी ते स्पोर तयार करतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय स्पोरोझोन प्रोटोझोआ. त्याचं एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम. लक्षात आलं. एक झालं अमिबॉइड प्रोटोझोन, दुसरं स्पोरोझोन प्रोटोझोन, आणि आपल्याकडे तिसरा जो आहे तो फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स. ओके, फ्लॅजिलेटेड का बरं म्हणतो आपण फ्लॅजिलेटेड, किंवा त्यांना फ्लॅजिला असतात म्हणून. आता आपल्या एखादा असा पॅरासाइट किंवा एखादा ऑर्गॅनिझम काय की त्यांच्यासाठी लोकोमोशनसाठी फ्लॅजिला वापरला जातो. ओके, फ्लॅजिला युग्लिनाइट्समध्ये किंवा युग्लिना म्हणून आपण तसा एक ओळखू शकतो की त्याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन म्हणून हा काय असतो फ्लॅजिला असतोय, त्याला काय म्हणतो आपण फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन. द फ्लॅजिला इज प्रेझेंट फॉर द लोकोमोशन. दिस टाईप ऑफ द ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज द फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स. ओके, सिम्पल आहे. हॅव द फ्लॅजिला फॉर द लोकोमोटरी ऑर्गन. त्यामध्ये कोणतं एक्झाम्पल आहे आपल्याकडे ट्रिपॅनोसोमा. ट्रिपॅनोसोमा क्रुसी, ट्रिपॅनोक्रोसा ब्रुसी अशा प्रकारचे काही ऑर्गॅनिझम असतात, अशा प्रकारे त्यांचं स्ट्रक्चर असतं. त्याचबरोबर आपल्याकडे सिलिएटेड प्रोटोझोन्स पण आहेत बघा. तिसरा एक चौथा एक कोणता पॉईंट आपल्याकडे सिलिएटेड प्रोटोझोन. सिलिएटेड प्रोटोझोन कोणाला म्हणतो आपण की ज्या ऑर्गॅनिझम भोवती अशा सिलिया असतात, सिलिया फॉर द लोकोमोशन. म्हणजे सिलिया ह्या काय तर आपण चौथा टाईप पॉईंट लिहू शकता इथे तुम्ही. चौथा पॉईंट आहे आपल्याकडे सिलिएटेड प्रोटोझोन. सिलिएटेड प्रोटोझोन कोणाला म्हणतोय हॅव्हिंग द सिलिया फॉर द लोकोमोशन, की ज्या प्रोटिस्टाच्या बॉडीवरती सिलिया प्रेझेंट असतात त्याला काय म्हणतो आपण सिलिएटेड प्रोटोझोन. द सिलिया प्रेझेंट ऑन फॉर द लोकोमोशन आर कॉल्ड ॲज द सिलिएटेड प्रोटोझोम. द एक्झाम्पल इज द पॅरामिशियम. ओके, लक्षात येते का. शुद्ध आपण सिम्पल अशा मराठी भाषेमध्ये तुम्हाला सांगितले समजावं म्हणून. हळूहळू आपल्याला पूर्ण इंग्लिशमध्ये अभ्यास करायचा आहे. हे पहिले टॉपिक सोपे आहेत म्हणून आपण मराठीमध्ये त्याचा अभ्यास करतोय. तुम्ही हळूहळू इंग्लिशकडे आपण वळणार आहोत, इंग्लिशचा आपण जास्त वापर करणार आहोत. तुम्ही हे पॉईंट लक्षात घ्या, क्लिअर करून टाकू आपण पॅरामिशियम. ओके, अंडरस्टँड. नाव नेक्स्ट पॉईंट इज आपल्याकडे इज द फंगी लाईक प्रोटिस्टा. ठीक आहे, फंगी लाईक प्रोटिस्टा. आता फंगी लाईक प्रोटिस्टा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की जे प्रोटिस्टा द प्रोटिस्टा विच शो द फंगी लाईक कॅरेक्टर, म्हणजे फंगीमध्ये असणारे म्हणजे बुरशीमध्ये असणारे कॅरेक्टर शो करणाऱ्या प्रोटिस्टाला काय म्हणतो आपण फंगी लाईक प्रोटिस्टा. त्यामध्ये एक्झाम्पल आहे आपल्याकडे मिक्झोमायसिस्ट. ओके, मिक्झोमायसिस्ट अशा प्रकारचे एक प्रोटिस्टाची स्पेसिस आहे दॅट शो द कॅरेक्टर ऑफ द फंगी. म्हणजे फंगीचे काय कॅरेक्टर आहे तर सॅप्रोफायटिक, लक्षात ठेवा. सॅप्रोफायटिक म्हणजे काय, द ऑर्गॅनिझम विच आर लिव्हिंग ऑन द डिकेइंग मॅटर, म्हणजे जे काय कुजणारे पदार्थ आहेत, म्हणजे डिकेइंग मॅटरवरती लिव्ह करणारे राहणारे ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण सॅप्रोफायटिक. म्हणजे द ऑर्गॅनिझम, these organisms are the unicellular. Okay, they are unicellular but eukaryotic and also show the character of fungi. म्हणजे फंगीचे कॅरेक्टर ते ऑर्गॅनिझम कसे आहेत युनिसेल्युलर आहेत. ठीक आहे, ते कसे आहेत युकॅरियोटिक आहेत. ओके, मग ते कॅरेक्टर कुणासारखे शो करतात फंगीसारखे. का बरं फंगीसारखे शो कॅरेक्टर करतात, बिकॉज दे लिव्ज ऑन द डिकेइंग मॅटर, म्हणजे डिकेइंग लिव्जवरती म्हणजे पानावरती ते राहिलेले आहेत, म्हणून त्याला काय म्हणतो आपण फंगी लाईक प्रोटिस्टा. म्हणजे बघा हे कसे आहेत तर एका ठिकाणी असे गोळ्या होऊन राहतात, म्हणजे सेल ॲग्रिगेट टू फ्रॉम द लार्ज सेल मास कॉल्ड ॲज द प्लाझ्मोडियम. इथं मलेरियाचा प्लाझ्मोडियम लक्षात घ्यायचा नाही. तर जे काय जेव्हा हे मिक्झोमायसिस एका ठिकाणी गोळा होते, ठीक आहे, जेव्हा एका ठिकाणी गोळा होते त्या बंडलला किंवा त्या बंचला काय म्हणतो आपण
प्लाझ्मोडियम. द स्पोर्स आर व्हेरी टफ अँड सर्वाइव्ह एव्हरी हॅरॅश कंडिशन. म्हणजे ते कसे टफ आहेत, कोणत्याही हॅरॅश कंडिशनला, म्हणजे कितीही कठीण परिस्थितीमध्ये ते राहत असते. त्याला काय म्हणतो आपण, फंगी लाईक प्रोटिस्टा. लक्षात आलं. मिक्झोमायसिस इट इज द एक्झाम्पल ऑफ द फंगी लाईक प्रोटिस्टा. नेक्स्ट आहे आपल्याकडे तो आहे ते डायनोफ्लॅजिलेट. बघा डायनोफ्लॅजिलेट एक इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे इंटरेस्टिंग असे डायनोफ्लॅजिलेट आहेत. पहिल्यांदा त्यांचं नाव डायनोफ्लॅजिलेट का म्हणले बघा. डायनोफ्लॅजिलेट का म्हणतो आपण त्याला, की त्यांच्यामध्ये 2 फ्लॅजिला असतात अशा. ठीक आहे, फ्लॅजिला, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, डायनोफ्लॅजिलेट. ओके, पहिल्यांदा नाव त्यांचं कळालं. व्हाय दे आर कॉल्ड डायनोफ्लॅजिलेट, बिकॉज देअर इज द प्रेझेन्स ऑफ द 2 फ्लॅजिला, सो दे आर कॉल्ड ॲज द डायनोफ्लॅजिलेट. दिस इज द फोटोसिंथेटिक कॅरेक्टर. म्हणजे ते कसे आहेत, ॲक्वॅटिक आहेत. दीज आर द ॲक्वॅटिक अँड मोस्टली मराईन. दे कॅन लिव्ह इन द मरीन वॉटर. म्हणजे ते समुद्रामध्ये राहतात. दे आर फोटोसिंथेटिक. दे कॅन प्रोड्यूस द फूड इट सेल्फ. त्या बिकॉज ऑफ देअर क्लॅरोफ्लॅर, म्हणजे दॅट फोटोसिंथेटिक पिगमेंट आर प्रेझेंट इनसाइड देअर बॉडी. त्यांच्या बॉडीमध्ये काय तर फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. सेल वॉल त्यांची कशापासून बनले, सेल्युलिक स्ट्रिपपासून. म्हणजे त्यांच्या सेल वॉलमध्ये सेल्युलिक स्ट्रिप प्लेट्स अशा प्रकारे तयार झालेले असतात. आणि त्यांच्यामध्ये काय तर पेअर ऑफ फ्लॅजिला आहे. हे त्याचे इम्पॉर्टंट असे कॅरेक्टर आहे. आता फोटोसिंथेसिससाठी त्यांच्यामध्ये काहीतरी पिगमेंट आहेत. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर प्रेझेंट बट दे आर कलर्ड. म्हणजे त्या ऑर्गॅनिझममध्ये जे काय फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत ते कसे डिफरंट कलरमध्ये. सम आर येलो, ग्रीन ऑर ब्राऊन ऑर ब्ल्यू अँड रेड. अशा प्रकारच्या कलरमध्ये त्यांचे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. बिकॉज ऑफ दिस पिगमेंट दे गेट द स्पेसिफिक कलर टू द वॉटर. म्हणजे बघा, एक आपल्याकडे एक्झाम्पल आहे, गोनॅलिक्स डायनोफ्लॅजिलेट अशा प्रकारचं एक आपल्याकडे डायनोफ्लॅजिलेट आहे. त्यांनी काय केलं तर जेव्हा ते समुद्रामध्ये बंचमध्ये येतात, म्हणजे इतक्या प्रकारात इतक्या संख्येने येतात की ते काय करतात तर त्या समुद्राचा त्यांनी कलरच चेंज केला होता. रेड टाईड म्हणलं होतं आपण त्याला. बिकॉज ऑफ डायनोफ्लॅजिलेट द रेड फोटोसिंथेटिक पिगमेंट गिव्स द रेड कलर टू द वॉटर. बघा इथं काय झाले तर अशा प्रकारचे डायनोफ्लॅजिलेट गोळा झाले होते समुद्रामध्ये. समुद्राच्या किनाऱ्यावरती भरपूर प्रकारात मिलियन्समध्ये, करोडोमध्ये डायनोफ्लॅजिलेट गोळा झाले. त्यामुळं त्या पाण्याचा कलर कसा झाला होता, रेड कलरचा झाला होता. बिकॉज देअर इज अ रेड फोटोसिंथेटिक पिगमेंट प्रेझेंट ऑन दिस डायनोफ्लॅजिलेट. लक्षात आलं. ही प्रजाती येते, त्या प्रजातीनं काय केलं तर फेमस रेड टाईड केली होती. इट मेक द सी ॲपियर रेड. म्हणजे समुद्रामध्ये त्यांनी कलर रेड करून टाकला होता. समुद्राचा कलर त्यांनी चेंज केला होता. त्याला काय म्हणलं होतं आपण, रेड टाईड. रेड टाईड का म्हणून आली तर बिकॉज ऑफ द गॅनोलिक्स डायनोफ्लॅजिलेट. दिस डायनोफ्लॅजिलेट गिव्ह द रेड कलर टू द सी अँड दिस हॅपन्स द रेड टाईड. ओके, लक्षात आलं. आणि लास्ट जो आपल्याकडे प्रोटिस्टा आहे तो युग्लिनाइट्स. ओके, युग्लिनाइट्स हे पण काय आहेत तर एक प्रकारचं प्रोटिस्टा आहे. तो प्रोटिस्टा कशा प्रकारे बघा, तो ॲनिमलसारखं कॅरेक्टर शो करते. बिकॉज ऑफ देअर इज द लॅक ऑफ द सेल वॉल. ओके, बट हॅव द टफ कव्हरिंग ऑफ द प्रोटिनियस पेलिकल. म्हणजे त्यांच्यामध्ये सेल वॉल अब्सेंट आहे, पण त्यांच्या बॉडीभोवती एक टफ असं कव्हरिंग आहे. ठीक आहे, त्याला पेलिकल म्हणतोय आपण. अशा प्रकारचं एक पेलिकल आहे आणि त्याला काय एक प्रकारचा फ्लॅजिला आहे. त्यांच्यामध्ये काय तर 2 फ्लॅजिला आहेत, एक मोठा फ्लॅजिला आणि एक शॉर्ट फ्लॅजिला. अशा प्रकारचे 2 फ्लॅजिला आहेत. पण ते दोन्ही पण कॅरेक्टर शो करतात. बघा, हे ॲनिमल्स काय किंवा हे ऑर्गॅनिझम काय करतात तर दोन्ही कॅरेक्टर शो करतात. म्हणजे हेट्रोटोप्सचं पण आणि ॲटोट्रोपचं पण. म्हणजे बिकॉज इन अब्सेन्स ऑफ द लाईट, म्हणजे जेव्हा लाईट अब्सेन्स असते त्यावेळेस ते हेट्रोटोप्स बनतात. म्हणजे जेव्हा अंधार पडतोय त्यावेळेस काय करतात ते हेट्रोटोप्स बनतात. पण जेव्हा लाईट असते त्यावेळेस काय करतात ते फोटोसिंथेसिस करतात. म्हणजे ते काय करतात, द कनेक्शन बिटवीन द प्लांट्स अँड ॲनिमल्स. लक्षात येते. युग्लिनाइट्स काय केलंय तर इन द अब्सेन्स ऑफ लाईट दे बिहेव लाईक हेट्रोटोप्स, बट इन प्रेझेन्स ऑफ लाईट ते बिहेव लाईक ॲनिमल्स ऑर ॲटोट्रोप्स. म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत, बट सिमिलर टू द हायर लाईफ ऑफ द प्लांट. म्हणजे ते त्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट असल्यामुळे ते काय करणार आहेत तर लाईट प्रेझेंट असताना ते फोटोसिंथेसिस करणार आहे. म्हणजे ते एनर्जी तयार करणार आहेत विथ द हेल्प ऑफ द सनलाईट अँड अदर फोटोसिंथेटिक रिक्वायरमेंट्स. ओके, हे झाले युग्लिनाइट. बघा, आपण आता काय पाहिलं, किंगडम प्रोटिस्टा. बघा, आपण आता काय पाहिलं, किंगडम
प्रोटिस्टा. आपल्याकडे किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा कंप्लीट झाला आहे. आपण छोटासा किंगडम प्लॅन्टी हा एक पॉईंट कव्हर करू. बघा ह्या किंगडम प्लॅन्टी, आता किंगडम प्लॅन्टी म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इन दिस टाईप ऑफ किंगडम देअर आर द ऑल टाईप ऑफ द ॲटोट्रोप्स आर इन्क्लुडेड. म्हणजे यांच्यामध्ये काय प्रत्येक पृथ्वीवरती आपल्या प्रत्येक प्लांट हे काय केले तर आपण त्याला इन्क्लुडेड केले. म्हणजे इट इज द डॉमिनेटेड बाय ॲटोट्रोप्स. ॲटोट्रोप्स म्हणजे काय झाले प्लांट. आता प्लांटचे टाईप कोणते कोणते बघा तर आपल्याला इतक्या प्रकारचे प्लांटचे टाईप आहेत. सेमी ॲटोट्रोप्स असतील किंवा इन्सेक्टिव्हरस प्लांट असतील जे प्लांट इन्सेक्ट करतात, पिक्चर प्लांट आहेत, ब्लॅडर वर्ट आहेत. अशा प्रकारचे प्लांट आहेत की जे इन्सेक्ट खात असतात किंवा इन्सेक्टवरती डिपेंड आहेत, त्याला सेमी ॲटोट्रोपिक म्हणू शकतो आपण. हेटरोट्रोपिक, पॅरासायटिक मेंबर ऑफ कस्टेक अशा प्रकारचे प्लांट तिथं प्रेझेंट आहेत. म्हणजे अर्थवरती प्रेझेंट असणारे ऑल प्लांट्स आर इन्क्लुडेड इन दिस किंगडम. म्हणजे ह्या किंगडममध्ये पृथ्वीवरती प्रेझेंट असलेले प्रत्येक ॲनिमल आपण काय केलेत इन्क्लूड केलेत, ह्याच्यामध्ये ते इन्क्लूड केलेत. बघा मेम्ब्रेन कसे आहेत यांच्यामधले, ह्यातले मेंबर दिस आर द मल्टीसेल्युलर आहेत. ओके, मल्टीसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक आहेत आणि सेल कंटेन द क्लोरोफाईल. म्हणजे फोटोसिंथेसिससाठी त्यांच्यामध्ये काय क्लोरोफाईल हा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. ओके, लक्षात येते किंगडम प्लॅन्टी. आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये पूर्ण डिटेलमध्ये ह्या किंगडमचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही फक्त इंट्रोडक्शन करून घ्या किंगडम प्लॅन्टीची. किंगडम प्लॅन्टी म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये असणारे सगळे ऑर्गॅनिझम कसे असतात तर ॲटोट्रोपिक्स असतात. त्यांच्यामध्ये हे इतक्या प्रकारचे आपण प्लॅन्टचा अभ्यास करणार आहोत. ह्यांच्यामधले जे काय मेंबर कसे आहेत तर सगळे मेंबर हे मल्टीसेल्युलर आहेत. सेल वॉल त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत. युकॅरियोटिक सेल आहेत, त्यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत म्हणजे क्लोरोफाईल्स आहेत. अशा प्रकारचे ते सेल आहेत. त्यांच्या सेलमध्ये मोस्टली हॅव मेडअप ऑफ द सेल्युलोज. सेल्युलोज हे त्यांच्यामध्ये प्रोड्यूस केलं ते प्लांट एक्झिस्ट. म्हणजे त्यांच्यामध्ये लाईफमध्ये 2 जनरेशन असते, स्पोरोफॅटिक जनरेशन, रिप्रोडक्टिव्ह जनरेशन. अशा प्रकारच्या त्यांच्यामध्ये जनरेशनमध्ये त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असते. आणि बघा 2 ग्रुप त्यांच्यामध्ये आहेत. एक आहे तो क्रिप्टोगाम्स आणि एक आहे तो फॅनोरोग्राम्स. हे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये पूर्ण डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. फक्त तिथे इंट्रोडक्शनमधून तुम्ही ह्या किंगडम प्लॅन्टीचा अभ्यास करा. इंट्रोडक्शनमध्ये आपण काय बघतोय, किंगडम प्लॅन्टी इन्क्लुडेड द ॲटोट्रोप्स अँड दिस कंटेन द मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. दे प्रोड्यूस देअर सेल इज प्रोड्युस्ड बाय सेल्युलोज. ओके, लक्षात आलं किंगडम प्लॅन्टी. बघा आपण आता ह्या लेक्चरमध्ये आपण 2 किंगडमचा अभ्यास केला. एक होता तो किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम प्लॅन्टी. नेक्स्ट लेक्चरला आपण किंगडम फंगी आणि किंगडम ॲनिमलिया हे 2 पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे आपल्याला 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन हा पॉईंट आपला कंप्लीट होतोय. त्यानंतर आपल्याला बघायचा आहे तो असेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे आपण आता जे काय पाहिले होते सेल्युलर होते, म्हणजे ते प्रोकॅरियोटिक असेल किंवा युकॅरियोटिक असेल. नेक्स्ट त्याचा जो काय पॉईंट आहे आपला त्यामध्ये आपण बघणार आहोत असेल्युलर ऑर्गॅनिझम. पहिल्यांदा आपण काय करू, किंगडम फंगी आणि किंगडम ॲनिमलिया हे 2 पॉईंट नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. तुम्हाला बघा काय डाऊट असेल तर लगेच कमेंटमध्ये विचारा व व्हिडिओला लाईक करा व चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.